बुद्धं नमः धम्मं नमः संघं नमः। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। 5 मिनटं आपण सर्व शांत बसणार आहोत. कालच्यासारखं आपण पाठीचा कणा ताठ ठेवायचा. हळूच डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. नैसर्गिकरित्या आपण आपला श्वास आत घेत आहोत, बाहेर सोडत आहोत. आपल्या डोक्यातील सर्व विचार, ताणतणाव, विचाराचा गोंधळ शांत करायचा आहे आणि आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. फक्त एकच काम करायचं आहे की श्वास आत कसा येतो आणि बाहेर कसा जातो त्याच्यावर लक्ष आपल्याला ठेवायचं आहे.
हळूहळू आपल्या पूर्वस्थितीत यायचं आहे, डोळे उघडायचे आहेत. तर सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण सिद्धार्थ गौतमाचा विवाहाबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत आणि त्या काळामध्ये विवाहाची पद्धत कशी होती हे सुद्धा आपल्याला याच्यामधून समजणार आहे. तर दंडपाणी नावाचा एक शाक्य होता, त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. दंडपाणी नावाचा शाक्य आणि यशोधरा नावाची त्याची मुलगी चारित्र्य आणि सौंदर्याने ती प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते. 16वं वर्ष पूर्ण झालं होतं यशोधरेचं व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. दंडपाणी तिचे वडील, त्याला वाटत होतं की आपण आता यशोधरेचं लग्न केलं पाहिजे. 16 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे दंडपाणीला चिंता होती की आपण आता लग्न कशा पद्धतीनं करायचं म्हणून. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली. त्यावेळची जी प्रथा होती त्या प्रथेप्रमाणे दंडपाणीनं काय केलं की आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्यासाठी शेजारचे जे काही सर्व राज्य होते, देश होते, त्या देशातील जे युवक आहेत, लग्नाचे मुलं आहेत, त्या सगळ्यांना निमंत्रणं पाठवली होती. तसंच निमंत्रण सिद्धार्थ गौतमाला सुद्धा पाठवण्यात आलेलं होतं. सिद्धार्थ गौतमालाही 16 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या मात्यापित्याला देखील त्याचा विवाहाची अशीच काळजी लागली होती. त्याच्या मात्यापित्याला सुद्धा वाटत होतं की आपण याचं आता लग्न केलं पाहिजे. 16 वर्ष यानं पूर्ण केलेले आहेत. त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. म्हणून सिद्धार्थ गौतमाचे आईवडील राजा शुद्धोधन आणि प्रजापतीने सांगितलं की तू त्या स्वयंवरात जा आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मात्यापित्याच्या इच्छेला मान दिला की ठीक आहे. स्वयंवर म्हणजे त्यावेळेची ती पद्धत आहे, एक परीक्षा घेण्याची पद्धत की जो तरुण त्या परीक्षेमध्ये पास होईल, यशस्वी होईल, त्याच्यासोबतच त्या मुलीचं लग्न लावून दिलं जाईल. अशा प्रकारची ती प्रथा होती. अशा प्रकारे सर्व दंडपाणीच्या घरी गेले. जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरले. जेवढे काही वेगवेगळ्या देशातून युवक आले होते, राजकुमार आले होते, त्या राजकुमारापैकी सगळ्यात देखणा राजकुमार होता सिद्धार्थ गौतम. आणि त्याला पाहिल्याबरोबरच यशोधरेनं मनात ठरवून टाकलं की आपल्याला लग्न करायचं, तर याच मुलाशी आपल्याला लग्न करायचं. परंतु दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता. दंडपाण्याला वाटलं की या जो मुलगा यशोधरेनं पसंत केलेला आहे त्याच्याशी लग्न झालं नाही पाहिजेत, असं दंडपाणीला वाटत होतं. आणि त्यामुळे तो काही प्रसन्न नव्हता. कारण या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता. शंका होती त्याला की हा जो विवाह आहे, यशोधरेनं जर सिद्धार्थ गौतमाच्या सोबत लग्न केलं तर ते टिकणार की नाही, अशी शंका दंडपाणीला होती. यांचा विवाह टिकला पाहिजे. कारण त्याला काय वाटलं होतं दंडपाणीला की सिद्धार्थाला साधू मुनींच्या सहवासाचे विशेष वेड आहे. माहीत होतं दंडपाणीला की हा सिद्धार्थ गौतम हा साधू मुनींच्या सहवासामध्ये जास्त राहतो, ध्यान साधना करतो, तपश्चर्या करायला बसतो. तर असा मुलगा हा त्याचा संसार कसा चालू शकेल अशी त्याला शंका होती. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. दंडपाण्याला माहीत होतं की सिद्धार्थ गौतमाला एकलकोंडे राहणे आवडतं, एकट्यामध्येच राहणं त्याला आवडतं. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल? असा जर तो असेल, एकलकोंडा असेल, साधू संतांच्या सहवासात असेल, तो यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल? तो कसा संसार करू शकेल माझ्या मुलीसोबत? याबद्दल त्याच्या दंडपाणीच्या मनामध्ये शंका होती. सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले. सिद्धार्थाच्या शिवाय मी कुणासोबतच लग्न करणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेनं आपल्या पित्याला दंडपाणीला विचारलं की साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे? हे का नाही? सिद्धार्थ गौतम हा साधूंच्या आणि तपस्व्यांच्या सहवासामध्ये राहतो, तर ते राहणं का अपराध आहे का, गुन्हा आहे का? यशोधरेला तसं काही मुळीच वाटत नव्हतं. त्याला काही अपराध वाटत नव्हता. तिनं ते पसंत केलं म्हणजे पसंत केलं. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेनं
या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. ठीक आहे. मग यशोधरेच्या आईनं तिच्या वडिलांना दंडपाणीला सांगितलं की तिची इच्छा आहे की सिद्धार्थ गौतमाच्या सोबतच विवाह करायचा आहे. आहे का नाही. म्हणून तुम्ही असं करा की तुम्ही त्या विवाहाला संमती द्या, मान्यता द्या, असं दंडपाणीला सांगितलं. आणि दंडपाणीने सुद्धा तशी संमती दिली. ठीक आहे बा, मी जे काही राजकुमार उपस्थित झालेले आहेत त्या आणि त्यामध्ये ती घोषणा करून देतो. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झालीच. आणि ही बातमी जेव्हा इतर युवराजांना कळली, इतर राजकुमारांना कळली की अरे आपलं तर स्वयंवरही झालं नाही, काही परीक्षा झाली नाही आणि कसं काय यशोधरेनं सिद्धार्थ गौतमाला पसंत केलं, म्हणून ते नाराज झाले आणि त्यांना आपला अपमान झाला असे त्यांना वाटायला लागले की हा तर आपला अपमान आहे. आपल्याला निमंत्रणं दिली, आपण आलो, इथं कुठल्याही प्रकारचा स्वयंवर झालेला नाही आणि सिद्धार्थ गौतमाशी लग्न करायला यशोधरा कशी काय तयार झाली, हा आपला अपमान आहे, असं सगळं त्या राजपुत्रांना, राजकुमारांना वाटायला लागलं. आहे का नाही. त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काही केले नाही. त्या सगळ्या राजकुमारांना वाटायचं की यशोधरेनं सिद्धार्थ गौतमाची निवड करताना काहीतरी परीक्षा घ्यायला पाहिजेत होती. आहे का नाही. पण तसं तिनं काही केलं नाही. तिनं डायरेक्ट सांगून टाकलं की याच मुलाशी लग्न करायचं. त्यावेळी ते स्वस्थ बसले सर्व राजकुमार. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही. त्यांना वाटलं की यशोधरेचे पिता दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड तर काही करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. आपल्याला पण संधी मिळेल त्या परीक्षेत बसण्याची. परंतु दंडपाणी जेव्हा तिथं आला आणि सगळ्या राजकुमारांना सांगितलं की यशोधरेनं सिद्धार्थ गौतमाची निवड केलेली आहे, तर तो या बाबतीत अयशस्वी झाला होता. आहे का नाही. की कशा पद्धतीचं स्वयंवर करायचं त्याच्यात तो अयशस्वी झाला. तेव्हा त्यांनी धीर धरून, त्या सगळ्या राजकुमारांनी धीर धरून दंडपाणीकडे अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी आणि नंतरच कोणाशी लग्न यशोधरेला करायचं आहे ते तिला ठरवावं लागेल. धनुर्विद्येचं कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी अशी दंडपाणीच्या जवळ सगळ्या राजकुमारांनी मागणी केली आणि त्या मागणीला दंडपाणीला कबूल व्हावं लागलं, स्वीकारावं लागलं त्या मागणीला. आणि अशा प्रकारे मग परीक्षा घेण्याचं धनुर्विद्येची कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेण्याचं ठरलं. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. सिद्धार्थाला वाटलं की आता हा काय प्रकार आणलेला आहे परीक्षा घेण्याचा. आहे का नाही. सिद्धार्थ मात्र या बाबतीत तयार नव्हता. त्याला हे परीक्षा द्यायचीच नव्हती. तेव्हा जर सिद्धार्थानं असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने मान खाली घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनास आणून दिले. गौतम तयार नव्हता. मग त्याचा सोबती जो होता सारथी छन्न, त्या छन्ननं सिद्धार्थ गौतमाच्या लक्षात आणून दिलं की असं करू नका, तुम्हाला ती परीक्षा द्यावीच लागेल. आणि जर तुम्ही परीक्षा नाही दिली तर काय होईल, तुमच्या पित्याचा, तुमच्या कुळाचा आणि सर्वात अधिक यशोधरेला यांना लाजेने मान खाली घालण्याचा प्रसंग येऊ शकतो, त्यांचा अपमान होऊ शकतो. म्हणून तुम्ही परीक्षा देण्यासाठी तयार झालं पाहिजे. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने या स्पर्धेत भाग घेण्याचं कबूल केलं. आणि अशा प्रकारे मग स्वयंवराला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सिद्धार्थांनासुद्धा त्याच्यात भाग घेण्यासाठी तयार झाला. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले. प्रत्येक स्पर्धकानं, प्रत्येक राजकुमारानं आपली पाळी आल्यानंतर काय काय त्याला धनुर्विद्येमधलं येते ते सगळे कौशल्य त्यांनी दाखवले. गौतमाची पाळी सर्वात शेवटी आली, परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. सगळ्यात शेवटी गौतमाची परीक्षा होती आणि सगळ्या त्या परीक्षेत बिनचूक निशाणबाजीमध्ये, ऐका नाही, असे बिनचूक असे निशाण त्यानं लावले आणि सर्वात श्रेष्ठ या धनुर्विद्येच्या कौशल्य त्यानं
दाखवली सिद्धार्थानं आणि मग तो जिंकल्यामुळे यशोधरेसोबत त्याचा विवाह समारंभ झाला. त्यानंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोधन व दंडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. अशा प्रकारे आनंदाच्या या वातावरणामध्ये सिद्धार्थ गौतमाचा विवाह अशा प्रकारे यशोधरेच्या सोबत झालेला आहे. आणि विवाह होऊन अनेक वर्ष त्यांना मूलबाळ झालं नाही. अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. आणि त्याचे नाव राहुल असं ठेवण्यात आले. ठीक आहे. जेव्हा लग्न झालं सिद्धार्थ गौतमाचं तेव्हा त्यांचं वय किती होतं? 16 वर्ष होतं फक्त. आणि त्यांना मला वाटते 28व्या किंवा 29व्या वर्षी राहुल नावाचा पुत्र झाला, एवढ्या वर्षाच्या नंतर. आहे का नाही. आणि यशोधरेचा एक पुत्र झाला आणि त्याचे नाव राहुल असं ठेवण्यात आलं. अशा प्रकारे हा विवाह झाला. सगळेजण आनंदात होते. परंतु एक चिंता मात्र शुद्धोधन राजाला त्रास देत होती, सतावत होती. कोणती चिंता? की आपण याचं लग्न तर केलं, परंतु आता हा संसारात टिकेल किंवा नाही, ही काळजी त्याच्या मनामध्ये. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला फार चांगलं वाटलं. तथापि याबरोबरच अशित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवत होती. परंतु अशित मुनींनी जी काही भविष्यवाणी केली होती सिद्धार्थ गौतमाची, ती भविष्यवाणी नेहमी राजा शुद्धोधनाला आठवत होती, त्याचा पिच्छा पुरवत होती. की अशित मुनीने तर सांगितलं की हा संन्यासी होईल आणि हा बुद्ध होईल, पण आता तर याचं लग्न केलं, आता हे लग्न असंच राहिलं पाहिजेत आणि हा असाच आपल्या संसारामध्ये मग्न राहिला पाहिजे नाही का नाही. आपला संसार सोडून, आपल्या बायको मुलं सोडून तो कुठेही जाता कामा नये. अशा प्रकारे पुत्राला वाचविण्याच्या पित्यानं काहीतरी योजना आखल्या की हा संसारात टिकून राहावा. ते अशित मुनीचं जे भविष्य आहे ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैषयिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला. आहे का नाही. की हा या संसारातच मग्न राहिला पाहिजे, या सुखविलासामध्ये नाही का, सुखाच्या विलासामध्ये आपल्या पत्नीच्या मध्येच तो गुंतून राहिला पाहिजेत, संसारामध्ये गुंतून राहिला पाहिजेत. आहे का नाही. याच्यासाठी त्यानं काहीतरी प्रयत्न केला आणि हाच उद्देश आपल्या दृष्टीपुढे ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी, की त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता होऊ नये आणि तो संसारातून त्याचं मन इकडे तिकडे भटकू नये याची काळजी राजा शुद्धोधनानं घेतली. हे 3 राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. हे जे महाल होते 3ही महाल 3 ऋतूमधले, हे अशा प्रकारे बनवण्यात आलेले होते की कुठलाही माणूस तिथं गेल्यानंतर तो संसारातून बाहेरच येऊ शकणार नाही, त्याच्यातच गुरफटून राहील. आहे का नाही. एवढं विलासी जीवन म्हणजे चैनीचं जीवन, बिलकुल काहीच काम नाही सिद्धार्थाला, मस्त खाय प्यायचं, चैन करायची, आनंद घ्यायचा. आहे का नाही. अशा प्रकारे ते 3ही महाल सुसज्ज करण्यात आले होते. आणि प्रत्येक महालाच्या भोवती विविध जातीच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. प्रत्येक महालाच्या समोर खूप मोठे उद्यान होते, म्हणजे बगीचे होते, की ज्या बगीच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जातीचे झाडं, वेगवेगळ्या जातीचे फुलं, आहे का नाही, आणि मनाला मोहित करणारे, आकर्षित करणारे अशी रचना त्या उद्यानाची, त्या बगीच्यांची सुद्धा करण्यात आली होती. एवढं सुंदर असं वातावरण सिद्धार्थासाठी तयार करण्यात आलं. आणि नंतर राजा शुद्धोधनानं आपल्या कुटुंबाचा पुरोहित, त्याचं नाव आहे उदयीन, याच्याशी सल्लामसलत करून त्याच्याशी चर्चा केली. त्या उदयीनाला, आपल्या पुरोहिताला बोलावलं. पुरोहित म्हणजे त्या काळात धार्मिक कामं करणारा जो माणूस आहे राजदरबारातला, त्याला पुरोहित असं म्हटलं गेलेलं आहे. त्याचं नाव उदयीन होतं आणि त्याच्याशी सल्लामसलत राजा शुद्धोधनानं केली आणि राजाने राजपुत्रासाठी अति सुंदर युवतींनी युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला. आणि त्या दोघांनी चर्चेमध्ये ठरवलं की कोणत्याही प्रकारे काहीही झालं तरी
सिद्धार्थ हा संसाराच्या जीवनातून, सांसारिक जीवनातून बाहेर नाही आला पाहिजे, तो संन्यासी होण्याकडे गेला नाही पाहिजे, याची काळजी घेण्यासाठी उदयीन पुरोहित आणि राजा शुद्धोधनानं सल्लामसलत करून त्या राजपुत्रासाठी अतिशय सुंदर अशा तरुण मुली, या मुलींची नियुक्ती त्या राजमहालामध्ये उन्हाळ्याच्या, हिवाळ्याच्या, पावसाळ्याच्या अशा प्रकारे करण्यात आले. सुंदर सुंदर तरुण मुली की त्या मुलींकडे पाहून सिद्धार्थाचं मन संसाराच्या बाहेर भटकू नये, तो संसारात टिकून राहावा यासाठी अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार त्या दोघांनी ठरवला. हे अंतपूर या शब्दाचा अर्थ, अंतपूर म्हणजे असं हे स्थळ आहे की जे काही राजमहाल आहेत राजदरबारामध्ये, त्या राजदरबारामध्ये कोणत्याही माणसाला प्रवेश नसतो. तर विशिष्ट असे लोक असतात, दास असतील, दासी असतील, आहे का नाही, मार्गदर्शक असतील, गुरु असतील, काही मित्र असतील, असे जे आहेत यांनाच त्या अंतपुरात म्हणजे राजाच्या दरबारामध्ये त्यांच्या कुटुंबात मिसळून राहणारे लोक, त्याला अंतपूर असं म्हटलं गेलं. तर त्या अंतपुरामध्ये काय केलं, सुंदर सुंदर युवतींची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. सिद्धार्थाच्या आजूबाजूला ह्या युवती असल्या पाहिजे. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयीनास सांगितले. आणि हे सुद्धा राजा शुद्धोधन विसरला नाही की त्या उदयनाला सांगितलं की अशा सुंदर सुंदर मुली या अंतपुरामध्ये त्यांची नियुक्ती करा आणि अशी पण व्यवस्था करा की राजकुमार सिद्धार्थ आहे त्याला आकर्षित करण्यासाठी, त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काय काय करायचं आहे हा सगळा सल्ला तुम्ही त्या तरुणींना, त्या युवतींना देण्यात यावा, असं सुद्धा राजा शुद्धोधनानं उदयीनास सांगितलं. पहा, पत्नी यशोधरा असताना सुद्धा भीती होती राजा शुद्धोधनाला की आपला मुलगा हा पळून नाही गेला पाहिजे संसारातून, आहे की नाही. म्हणून त्या अंतपुरामध्ये सुंदर सुंदर अशा मुलींची योजना आखून सिद्धार्थाला आकर्षित करण्यासाठी त्यांची तयारी करून घेतली. अंतपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून, अंतपुरात ज्या ज्या स्त्रियांना ठेवायचं आहे तरुण स्त्रियांना, त्या सगळ्यांना एकत्रित करून उदयीनानं त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली. ठीक आहे, सगळ्या तरुणींना, त्या स्त्रियांना एकत्रित केलं या पुरोहितानं, उदयीनानं, आणि त्यांना सांगितलं की तुमची जी नियुक्ती या अंतपुरामध्ये आहे ही केवळ राजकुमार सिद्धार्थला आकर्षित करण्यासाठी आहे. का नाही, तुमच्याजवळ जे काही कला असतील, जे काही तुमचे प्रयत्न असतील, तर कोणत्याही परिस्थितीत सिद्धार्थाला आकर्षित करा, आपल्या वशमध्ये करा त्याला, अशा प्रकारचे प्रथम माहिती या उदयीनानं दिली. आणि त्यांना उद्देशून तो म्हणाला, त्या सर्व तरुण स्त्रियांना उद्देशून तो म्हणाला की तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात, की तुम्ही सर्व स्त्रिया या वशीकरण म्हणजे आकर्षित करण्याच्या कलेमध्ये तुम्ही फार हुशार आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुम्हाला कोणती भाषा वापरायची आहे राजकुमाराला आकर्षित करण्यासाठी हे तुम्हाला माहीत आहे. तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही दिसायलाही सुंदर आहात आणि तुम्ही आकर्षित दिसाल तुम्ही त्या राजकुमार सिद्धार्थाला, अशा तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात. तुम्हाला जे जे काही प्रयत्न करायचे आहेत ते सर्व तुम्हाला येते. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठायी काही वासना शिल्लक राहिलेली नसेल अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता. पहा की त्या तरुण मुलींना जास्त जबाबदारी देण्यासारखं या उदयीनानं केलेलं आहे का नाही, की स्त्री ही अशी गोष्ट आहे की जी योगी लोक आहेत त्या योग्यांचे सुद्धा चित्त अस्वस्थ करू शकता ह्या तरुण स्त्रिया, आहे का नाही. आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहाच्या पाशात गुरफटू शकता, असं प्रेरणा दिली त्या उदयीनानं त्या तरुण मुलींना. हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, तुमच्या शरीर सौष्ठवाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज आकर्षित कराल हे सांगण्याची गरज नाही. आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला
राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेमरज्जूनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही. की स्त्रिया त्याचे दाखले दिले त्यांनी की स्त्रीमध्ये एवढी शक्ती आहे तिच्या सौंदर्यामध्ये आणि तिच्या वशीकरणामध्ये की ती योग्यांनासुद्धा अस्वस्थ करू शकते आणि देवांनासुद्धा अस्वस्थ करू शकते आणि आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकते, आहे का नाही. आणि म्हणून तुम्ही या राजपुत्राला सिद्धार्थला तुमचा बंदी करून टाका, प्रेमाच्या धाग्यांनी त्याला पक्क बांधून ठेवा, आहे का नाही. ते तुमच्यासाठी काही कठीण काम नाही असं तो त्या तरुण स्त्रियांना सांगायला लागला. या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही. हे काम करताना तुम्ही कुठलीही भीती आणण्याची गरज नाही, आहे का नाही. अशा प्रकारे त्याला उदयीनानं त्यांना सांगितलं. निसंशय हा वीर पुरुष म्हणजे सिद्धार्थ गौतम आपल्या पराक्रमामुळे तर महान आहेच, परंतु तुम्हाला त्याचे काय, तो कितीही पराक्रमी असला तुम्हाला एकच काम आहे. स्त्रीचे सामर्थ्य त्याच्या पराक्रमापेक्षाही मोठं आहे. स्त्रीकडे त्या पराक्रमापेक्षाही मोठी शक्ती आहे त्याला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची. आणि हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या, हेच तुमचं ध्येय असू द्या आणि याच कामासाठी तुम्हाला या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे. पुढे तो त्यांना सांगतो की प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेशेने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते. आणि मग तुमच्यासाठी हा सिद्धार्थ काय आहे. आणि दुसरं उदाहरण दिलं त्यांना की महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानासुद्धा धृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता. यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडी मोल केले तेथे ज्याचे यौवन पुष्प प्रथमच आता उमलत आहे अशा या तरुण कोमल राजकुमाराची काय व्यथा. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. कशासाठी हा खटाटोप होता. वंश टिकण्यासाठी, वंश परंपरा टिकून राहण्यासाठी, की राजकुळाची वंश परंपरा जी आहे ती सिद्धार्थाकडून खुंटणार नाही, थांबणार नाही. म्हणून त्याला ह्याच संसारात गुंतून ठेवा. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला आकर्षित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात, की जे असाधारण पुरुष आहेत राजकुमार सिद्धार्थासारखे त्यांनासुद्धा जिंकतात, त्याच खऱ्या स्त्रिया आहेत असं त्यांना चढून दिलं, आहे का नाही, आणि त्यांना कामाला लावलं. अशा प्रकारे पहिली योजना राजा शुद्धोधनाची होती की आपला मुलगा सिद्धार्थ गौतम हा संसारात टिकून राहिला पाहिजे. मग या अंतपुरात या तरुण स्त्रियांची नियुक्ती केल्यानंतर त्या कामाला लागल्या. पुरोहित उदयीनानं सगळं मार्गदर्शन केलं त्यांना आणि त्या कामाला लागल्या की सिद्धार्थाला कुठंच भटकू द्यायचं, त्याच्या आसपासच राहायच्या. तो जिकडे जाईल तिकडे सुंदर सुंदर स्त्रिया फिरत नव्हत्या त्याच्या मागं. तो तिकडे गेला की तिकडे दुसऱ्या, पुढे गेला की पुढे दुसऱ्या, त्या महालात गेला की तिकडे दुसऱ्या, कुठेही गेला की त्या वातावरणात त्याला ठेवण्याचं आहे. तर पुढचं जे 10वं प्रकरण आहे, राजपुत्राला वश करण्यात म्हणजे आकर्षित करण्यात स्त्रियांचे अपयश. हे प्रकरण मी काही वाचणार नाही पुढे. याच्यात सगळे प्रयत्न आहेत की स्त्रियांनी त्या राजपुत्राला म्हणजे सिद्धार्थ गौतमाला आपल्याकडे कसं आकर्षित करून घेण्यासाठी त्यांच्याजवळ ज्या ज्या काही कला असतील त्या स्त्रियांकडे जे जे काही त्यांनी प्रयत्न केले असतील सिद्धार्थाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, त्याला प्रेमाच्या बंधनात अडकवण्यासाठी सगळे प्रयत्न त्यांनी केले. आणि सगळे प्रयत्न त्यांनी केले, परंतु त्या एकाही सुंदर स्त्रीचा सिद्धार्थावर कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही, काहीच नाही, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यानं दिलेला नाही. अशा प्रकारे 30वं वाक्य आहे 10व्या प्रकरणातलं, आता मी जे वाचतोय ते. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमदांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या क्लुप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला. अशा प्रकारचे प्रयत्न केले की त्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचंच. तथापि
अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही सिद्धार्थ आत्मसंयमी, फार महत्त्वाचा शब्द आहे आत्मसंयम, स्वतःवर संयम ठेवणे, कंट्रोल करणे स्वतःला, कुठल्याही गोष्टीला बळी न पडणे, असा हा आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही, काहीच त्याच्यावर परिणाम झाला नाही किंवा हसलाही नाही. एकाही सुंदर स्त्रीकडे पाहून तो हसलासुद्धा नाही. त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर होता, कुठलीही चंचलता त्याच्यामध्ये नव्हती व एकाग्र मनाने विचार करू लागला. तो स्थिर होता आणि तोच त्याच्या मनामध्ये राजपुत्र विचार करू लागला की या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे. असा विचार सिद्धार्थाच्या मनामध्ये आला की या स्त्रियांमध्ये अशी कोणती उणीव आहे, कोणती कमतरता आहे याच्यात की या स्त्रियांना हे सुद्धा कळत नाही की यौवन हे चंचल आहे. तरुणपण जे आहे कसं असते, तरुणपण चंचल असते, आहे का नाही, काही काळापुरतं ते असते. कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते सर्व नष्ट करणारे आहे. वार्धक्य म्हणजे म्हातारपण. तरुणपण एवढं चंचल आहे की जेव्हा हे तरुणपण गेलं आणि म्हातारपण आलं की जे जे सौंदर्य होतं ते सगळं सौंदर्य हे म्हातारपण नष्ट करून टाकते, संपवून टाकते. हे एवढंसुद्धा या स्त्रियांना समजत नाही का, असा विचार राजपुत्र सिद्धार्थाच्या मनात आला. अशा प्रकारे ह्या स्तुतिसुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्ष सारखा चालला होता. हे जे प्रयत्न होते या अंतपुरातील स्त्रियांचे राजपुत्राला आकर्षित करण्यासाठी, हे काही महिनेच नाही तर अनेक महिने आणि वर्ष हा कार्यक्रम असा सुरूच होता. परंतु सिद्धार्थावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, परंतु तो सफलही झाला नाही. सक्सेस झाल्याने अपयशी ठरलेले आहेत सगळ्या स्त्रिया. आणि अपयशी ठरल्यानंतर राजा शुद्धोधनही नाराज झाला आणि पुरोहित उदयीनसुद्धा नाराज झाला की आपली जी योजना आखली होती ती आपली फेल झाली, आता अयशस्वी झालेली आहे, ऐक नाही. दुसरी योजना काय होती मग, राजा शुद्धोधनानं सांगितलं की बा आता हे तर सगळं अयशस्वी झालेलं आहे, तर आता तू असं कर, सिद्धार्थ तुझा मित्रच आहे, तू त्याला विश्वासात घे आणि त्याला व्यवस्थितपणे समजावून सांग की जेणेकरून तो या संसारातच मग्न राहील, टिकून राहील. आणि म्हणून हा जो महामंत्री होता, या महामंत्र्याकडून राजपुत्राची कशी समजूत घालण्यात आली, आहे का नाही, हे फार ऐकण्यासारखं आहे. ते यासाठी की या महामंत्र्यानं सिद्धार्थाची समजूत घालण्यासाठी इतिहासातील फार सुंदर सुंदर दाखले दिलेले आहेत की जेणेकरून हे ऐकून तरी सिद्धार्थ बदलेल आणि तो संसारात टिकून राहील असा विश्वास या महामंत्र्याला होता. आणि म्हणून कशा प्रकारची समजूत काढली हे आपण पाहूया यामध्ये. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही, हे उदयीनाच्या लक्षात आलं. राजनीतीत कुशल असलेल्या उदयीनाने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचं ठरवलं. राजपुत्रास एकांतात राजपुत्राला हा उदयीन भेटला आणि त्याला म्हणाला की तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे, हे की नाही, तुझा एक मित्र म्हणून राजाने माझी नेमणूक केलेली आहे, त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे, असं म्हणून उदयीनानं बोलण्याला सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे, ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्राचं नातं मग काय असतं, तर मित्राचे नातं काय आहे ते 3 लक्षणं आहेत मित्राची, नाही का. जे अहितकारक आहे म्हणजे जे वाईट आहे, जे आपल्या हिताचं नाही, त्याच्यापासून दूर राहण्याला मदत करणे हे मित्राचं काम आहे. आपला मित्र जर काही वाईट करत असेल तर ते वाईट करण्यापासून त्याला थांबवणे हे मित्राचं लक्षण आहे. आणि जे हितकारक आहे, जे फायद्याचं आहे, जे चांगलं आहे ते करण्यासाठी त्याला प्रवृत्त करणे, त्याला प्रोत्साहन देणे, चांगलं कामं करण्यासाठी प्रोत्साहन देणे,
हे मित्राचं दुसरं लक्षण आहे. आणि संकट, मित्रावर जर संकट आलं तर संकटकाळी सोडून न जाणे हे मित्राचं तिसरं लक्षण आहे. उदयनाला सांगायचं आहे राजपुत्राला की मी असा हा सच्चा खरा मित्र आहे तुझा. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतर, असाच मी तुझा मित्र आहे असं अभिवचन दिल्यानंतर पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतर की तू ह्या संसारापासून दूर पडत आहे. अरे तू तरुण आहेस, तू मस्त आनंद घेतला पाहिजेत या यौवनाचा, तरुणपणाचा, आहे का नाही. आणि अशा प्रकारे या पुरुषार्थ आहे हा, नाही का. यौवनाचा आनंद घेणे हा पुरुषार्थ आहे. त्याच्यापासून जर तू दूर जात असेल आणि मी जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर मी आपल्या मित्रत्वाला पारखा होईल, आहे का नाही. माझं काम आहे की तुला समजावून सांगणे. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. काय म्हणतो उदयन त्याला की कपट करून पुरुष स्त्रीला आपल्याकडे आकर्षित करतो हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते. आणि आदरपूर्ण वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनीच स्त्रीचे हृदय बांधले जाते, आहे का नाही. स्त्रियांशी आदरपूर्वक वागणूक दिली, त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या तर स्त्रीचं हृदय बांधलं जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात. चांगले जे गुण असतात तेच खरं प्रेमाचं कारण असतात. त्याच्याशिवाय प्रेम हे टिकू शकत नाही सद्गुण असल्याशिवाय. कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनांच्या राजपुत्री, उदयीन राजपुत्राला म्हणतो. विशाल नयन म्हणजे सिद्धार्थाचे डोळे, नयन म्हणजे डोळे कसे आहेत, विशाल असे डोळे आहेत. ते तीक्ष्ण नजर होती सिद्धार्थाची. जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार. सौंदर्याला साजेसं तुझं जे व्यक्तिमत्व आहे तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणार नाहीस काय. विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो. काय म्हणतो तो की विनय जो आहे तो स्त्रियांना सुगंधी उठण्यासारखा, सुगंधी उठणं लावल्यावर जसं सुखकारक वाटतं तसाच विनय स्त्रियांना सुखकारक. विनय म्हणजे काय तर विनम्रता, शालीनता, नम्रपणा, आहे का नाही, हे स्त्रियांना सुखकारक वाटत असते. विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. स्त्रियांना आकर्षित करण्याचा विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. विनम्रता, शालीनता, प्रामाणिकपणा त्यांना आवडतो. विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. विनयच नसेल तर कितीही सुंदरता आपल्याजवळ असली तर ती एखाद्या पुष्पविहीन उद्यानासारखे आहे की ज्या उद्यान आहे, बगीचा आहे, परंतु त्या बगीच्यातील झाडांना फुलंच नाही आहेत, असं जीवन ते आहे. पण केवळ विनयाचा काय उपयोग. असा विनय तुझ्याकडे आहे पण त्याचा काय उपयोग. त्याच्याचबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. विनय तर असलाच पाहिजे पण त्याच्याबरोबर हृदयातील भावनेची जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत. मोठ्या कष्टानं हे कामभोग तुला वाटेल ती इच्छा तू पूर्ण करू शकतोस. त्या सगळ्या इच्छा तुझ्या मुठीत आहेत. मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा. मग तू असा तिरस्कार त्यांचा का करतो. त्या स्त्रियांना तू दूर का लोटतो. काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले. इतिहासातील दाखले देतो आहे उदयीन राजपुत्राला की काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून की पुरुषांनी या यौवनाचा आनंद घेतलाच पाहिजेत हे प्रथम स्थान त्याला देऊन प्राचीन काळामध्ये इंद्रदेवानं सुद्धा गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले, म्हणजे हिचे प्रेम प्राप्त केले. अशाच प्रकारे अगस्ती ऋषीसुद्धा, अगस्ती ऋषीनं काय केलं, सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला. आणि श्रुती सांगतात की लोपामुद्रेचीही तीच गत झाली. तसेच महान तपस्वी बृहस्पतीने औतथ्याची पत्नी व मरुत्याची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. श्रेष्ठता
अशा चंद्राने, श्रेष्ठदाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्घ्यप्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठायी दिव्य बुधाला जन्म दिला. अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रथ होऊन कंपिगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने म्हणजे म्हातारपणाने गलित गात्र झालेला असताही राजर्षी ययाती चैत्र रथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेल हे जाणत असून सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामभोगाचा अवलंब केला. तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशांचा अवलंब करणे किती सुखद होईल. आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावताच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. अशा प्रकारचे प्राचीन काळातील ऋषीमुनींचे मोठमोठ्या योग्यांचे उदाहरणं देऊन सिद्धार्थाला पटवण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न उदयीनानं केला की देव मोठे मोठे ऋषीसुद्धा यापासून दूर राहू शकले नाहीत, तर मग तू तर एक राजपुत्र आहेस, तू कशाला दूर राहतोस. याही गोष्टीचा सिद्धार्थ राजपुत्रावर कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही. सगळं ऐकून घेतलं उदयीनाचं, त्या महामंत्र्याचं, आणि नंतर शांतपणे सिद्धार्थानं त्याचं उत्तर दिलं. उदयीनानं काय काय समजावून सांगितलं त्याला पाहिलं आपण, आहे का नाही. आता त्याला राजपुत्र काय उत्तर देतो ते आपण पाहूया आणि नंतर थांबूया आपण. काय म्हणतात मग सिद्धार्थ गौतम पहा. पवित्र परंपरेने समर्थिलेली व योग्य वाटणारी महामंत्र्यांची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. महामंत्र्यानं जे काही राजपुत्राला सांगितलं होतं ती सगळ्या लोकांकडून समर्थन असलेली ती एक पवित्र परंपरा मानल्या गेलेली आहे की विषय भोगाचा आनंद घ्यावा, आहे का नाही. हे सगळे वचनं ऐकून एखाद्या मेघगर्जनेसारख्या आवाजात राजपुत्रानं त्याला काय उत्तर दिलं महामंत्र्याला की माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे. माझ्याबद्दल जो काही तू स्नेहभाव व्यक्त केला, माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं, ती भाषा तुला योग्यच आहे. परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईन. पण माझ्या बाबतीत तुला जे काही वाटते की मी असं करावं ती तुझी चूक आहे हे मी तुला पटवून देईन. मी ऐहिक विषयांची अवहेलना करत नाही, आहे का नाही. या विषय भोगाची मी अवहेलना करत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे. ही कबुली सिद्धार्थानं दिली आहे. सर्व मानव मात्र या भोगात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे. पण जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. काय म्हणतो सिद्धार्थ राजपुत्र, हे तू म्हणतो ते सगळं खरं आहे, परंतु जग हे अनित्य आहे आणि त्यामुळे माझं मन त्यात रमत नाही. मला ते आवडत नाही, पटत नाही मला ते. का? काय कारण सांगितलं त्याला सिद्धार्थाने की जग हे अनित्य आहे. अनित्य म्हणजे काय? नष्ट होणार आहे. नित्य काही नाही, टिकणारं काहीच नाही, हे सगळं नष्ट होणार आहे आणि म्हणून माझं मन त्याच्यात रमत. मनुष्य मात्राच्या अस्तित्वाची 3 लक्षणं बुद्धानं सांगितलेली आहेत. त्याच्यातलं एक अनित्य आहे. पहिलं दुःख आहे, दुसरं अनित्य आहे आणि तिसरं लक्षण अनात्म आहे. माणसाच्या अस्तित्वाची 3 लक्षणं. ही माणसाचं जे अस्तित्व आहे, माणूस जो आहे त्याच्या ह्या 3 लक्षणांनी युक्त आहे माणूस. दुःख, अनित्य आणि अनात्म.
दुःख म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या जीवनात दुःखच दुःख आहे. आणि दुसरं लक्षण आहे अनित्य. इथं जे जे काही जन्माला येते ते मरणारच आहे, नष्टच होणार आहे. कुठलीही गोष्ट, ही इमारत आहे, झाडं असतील, पहाडं असतील, कधी ना कधी कालांतराने ते अनित्य आहेत, नष्ट. कोणीच इथे टिकून राहणारा नाही, हे का नाही. मानवी जीवनही तसंच. जे जे सजीव आहेत, ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला तेव्हापासूनच त्यांचा मृत्यूचा प्रवास सुरू झाला, म्हणजे अनित्य आहे. आणि तिसरं लक्षण अनात्म. याच्यात आत्मा वगैरे काही नाही, अहंकार वगैरे काही नाही. आत्म जे म्हणतो ना आपण नेहमी, हे माझं, ते माझं, जमीन माझी, नातेवाईक माझे, मुलगा माझा, मुलगी माझी, परंतु हे असं काहीच नाही आहे. कोणीच कोणाचं नाही आहे. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे, नाही का. आपल्या लोभामुळे, आपल्या अज्ञानामुळे आपण नातेसंबंधांमध्ये गुरफटून पडलेला आहोत. लोभ आहे तो आपला, हाव आहे ती आपली, त्याच्यामुळे आपण गुरफटलेले आहोत, नाही का नाही. आणि अशा प्रकारे हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझं मन त्यात रमत नाही. यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा, आहे का नाही, जर या स्त्रियांचं सौंदर्य असंच कायम राहिलं, तरुणच्या तरुणच जर राहिल्या, तरीसुद्धा विषयोपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारं नाही. सौंदर्य जरी टिकून राहिलं तरी सुज्ञ माणसाला त्यातच रमून राहणे शोभणारं नाही. आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मेसुद्धा या विषय वासनेला बळी पडले, तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस. काय म्हणतो सिद्धार्थ, की ज्या ज्या महात्म्यांचं तू उदाहरण दिलेलं आहे की जे विषय वासनेला बळी पडलेले आहेत, त्यांच्या उदाहरणांना तू भुलू नकोस, विसरू नकोस. कारण त्याचमुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. त्यांना काही त्याच्यापासून सुख मिळालेलं नाही, त्यांचा नाश झालेला आहे, दुःखच त्यांच्या वाटेला आलेलं आहे. जे सर्वनाश आहे, जेथे सर्वनाश आहे, किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे, अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे, अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही. की ज्या ठिकाणी सर्व नाश आहे, जेथे ऐहिक सुखाचा मोह आहे आणि जेथे स्वतःवर संयम ठेवण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असू शकत नाही, महानता असू शकत नाही. आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस, तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणाच नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषयवस्तूंचे दोष न पाहणारे असेल, तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे. मन जर एखाद्या विषयाच्या स्वाधीन झालेलं असेल, आकर्षित झालेलं असेल, आणि त्या खोटेपणावरच ते मन जर विश्वास ठेवणारं असेल, आहे का नाही, आणि त्या विषयातल्या दोष पाहणारं जर ते असेल, तर मग अशी वंचना करून काय अर्थ आहे, नाही का. वंचना करणे म्हणजे फसवणूक करणे. अशी कोणाची फसवणूक करून, आहे का नाही, कोणाला गंडवणे, याच्यातून काय अर्थ आहे. कशाला गंडवायचं मग इतरांना. आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहेत. आणि अशा या विषय वासनेमध्ये पुरुष आणि स्त्रिया एकमेकांकडे फसवणूक करून जर हे करत असतील, विषय वासनेचा आनंद घेत असतील, तर ते एकमेकांकडे पाहण्याचं सुद्धा अपात्र आहेत. असेच नाही का, कारण ती एक फसवणूक आहे. या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस. तू जर माझा खरा मित्र असला तर अशा मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या
वाईट मार्गाकडे तू मला नेणार नाहीस. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला. त्याला काहीच बोलता नाही आलं की किती दृढ संकल्प आहे या राजपुत्राचा, की एवढंही समजावून सांगितल्यावर तो तयार होत नाही आहे. तो निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनाला निवेदन केली, सांगितली की बा मी त्याला भेटलो परंतु त्याचा काहीही फायदा झालेला नाही. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून दूर असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला ती संपूर्ण रात्र राजा शुद्धोधनाला झोप लागली नाही की आता काय करायचं. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विव्हळत होता, तडफडत होता. हृदयाला बाण लागलेला जसा हत्ती तडपतो तसा राजा शुद्धोधन झोपला नाही रात्रभर, की एवढे प्रयत्न करूनही राजपुत्रावर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. म्हणजे काय, राजा शुद्धोधनाला भीती होती की या विषय भोगात जर तो राहिला नाही तर तो नक्कीच संन्यासी होऊ शकतो, केव्हाही संन्यासी होऊ शकतो तो, नाही का. ही चिंता राजा शुद्धोधनाला सतावत होती. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यांच्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला की आता कोणती योजना करायची, कोणता उपाय करायचा की सिद्धार्थ हा संसारात टिकून राहिला पाहिजेत. म्हणून आपल्या अनेक मंत्र्याच्या सोबत खूप चर्चा केल्या आणि त्याच्यात खूप वेळ निघून गेला. पण आतापर्यंत योजलेल्या उपायाखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सापडलाच नाही की नेमकं आता काय करायचं, काहीच उपाय सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आलं. ज्या अंतपुराची स्थापना केली होती तरुण स्त्रियांची, त्यांचं काम सगळं निष्फळ ठरलं म्हणून ते अंतरपूरच कॅन्सल करण्यात आलं. अशा प्रकारे राजा शुद्धोधनानं सिद्धार्थाला संसारात टिकून राहण्यासाठी काय काय प्रयत्न केलेले आहेत, आहे का नाही. एक वडील या नात्यानं त्यांनी सगळे प्रयत्न केले परंतु कुठलाही प्रयत्नाचा परिणाम सिद्धार्थावर झालेला नाही. अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे आज की सिद्धार्थ गौतम आपल्या दृढ निश्चयावर ठामपणे उभा आहे, स्थिर आहे ठामपणे, आहे का नाही. आज रात्री आपण सर्वजण चिंतन करा याच्यावर, ही चिंतनाची गोष्ट आहे. दृढ संकल्प सिद्धार्थ गौतमाचा आहे आणि चिंतन आपल्याला करायचं आहे. आपलं जीवन अशा कितीतरी गोष्टी आहेत, आहे का नाही. सुखोपभोगाच्याच नाही तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींनी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. त्या सगळ्या बांधलेल्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतील, मोकळ्या कराव्या लागतील. कशासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी. सगळे दुःखाचे दरवाजे आपण उघडून ठेवलेले आहेत आपल्यासाठी जिकडून तिकडून, आहे का नाही. मोह माया पूर्ण आपण बांधल्या गेलो आहोत, या पूर्ण दुःखाच्या चक्रामध्ये बांधल्या गेलेलो आहोत, आहे की नाही. हे जे दुःखचक्र आहे हे फार भगवान बुद्धांनी फार सुंदर समजावून सांगितलं. द भवचक्र हा एक मोठा विषय आहे, प्रवचनाचा शिबिराचा विषय आहे भवचक्र. हे जीवन कसं आहे आपलं हे आपण समजून घेतलं पाहिजे, ओळखलं पाहिजे, आहे का नाही. केव्हा तरी संधी आली तर आपण ते भवचक्राचा अभ्यास करूया. तर आपणा सर्वांचे धन्यवाद. आपण या ठिकाणी आज थांबूया. सगळ्यांनी माझ्यासोबत आज म्हणायचं आहे, सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे सत्ता सुखी